2005 पूर्वी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना या संघटनेची आज जनरल सभा आज आपण या ठिकाणी आयोजित केलेली आहे। या सभेसाठी आपल्या संघटनेचे अध्यक्ष प्राध्यापक विजय शिरोळकर सर, कार्याध्यक्ष प्राध्यापक योगेश्वर निकम सर, सचिव प्राध्यापक अभिजित धानोरकर सर, सहसचिव सुनीलजी कांबळे सर, राज्य संपर्क प्रमुख भास्करराव देशमुख सर, कोषाध्यक्ष प्राध्यापक तानाजी शेळके सर, राज्य समन्वयक डॉक्टर प्राध्यापक गोविंद गोडसे, विधी सल्लागार प्राध्यापक ॲडव्होकेट गजानन एंडोले, सर्व कार्यकारिणी विभाग प्रमुख आणि प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा प्रमुख आणि सर्व आपण पेन्शनग्रस्त बंधू आणि भगिनी आपण या ठिकाणी मीटिंग मध्ये आपला सहवास या ठिकाणी किंवा सहभाग आपण नोंदवत आहात, उपस्थित आहात, त्याबद्दल आपल्या संघटनेच्या वतीने प्रथमतः मी आपले सर्वांचं स्वागत करतो। आपली ही जी सभा आहे, ही सभा आयोजित करण्याचा मुख्य हेतू म्हणजे की आपल्याला 7 व 8 जुलै 2025 रोजी आपल्याला 2 दिवस आर्त हाक धरणे आंदोलन आपण निश्चित केलेलं आहे, जाहीर केलेलं आहे। आणि सध्या मुंबईमध्ये महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळाचं किंवा विधानसभेचं अधिवेशन, पावसाळी अधिवेशन सध्या सुरू आहे आणि त्या अधिवेशनाच्या निमित्ताने किंवा ते औचित्य साधून आपण 2 दिवसाचं हे धरणे आंदोलन पुकारलं आहे। त्या धरणे आंदोलनामध्ये आपल्या परिसरातील आमदार, खासदार, मंत्री, नेतेगण यांना आपण निवेदन देण्याचं ठरलं होतं। त्या पद्धतीने उपस्थितांपैकी ज्या बंधू भगिनींनी, पदाधिकाऱ्यांनी त्या आमदार, खासदार, मंत्री महोदय यांना निवेदन दिले असतील, त्यांनी मीटिंग मध्ये सहभाग घेऊन त्यांची नावं सुचवावी, म्हणजे आपल्या लक्षात येईल की आपण कुठपर्यंत पोहोचत आहोत। त्याचबरोबर बंधू आणि भगिनींनो, आपण हे 7 आणि 8 हे 2 दिवसाचं जे आंदोलन पुकारलं आहे, या आंदोलनासाठी आपल्याला हजारोच्या संख्येने उपस्थित राहणं आवश्यक आहे। कारण सरकारच्या समोर कोणताही प्रश्न उपस्थित करायचा असेल, जर आंदोलन करायचं असेल, तर त्या ठिकाणी डोके मोजली जातात। आणि म्हणून आपण आपल्या संघटनेचा तसा जन्म होऊन फारसा कालावधी झालेला नाही, अल्पावधीत आपल्या संघटनेने फार मोठी झेप घेतली। उलट जेव्हापासून आपली संघटना ही कार्यरत म्हणून सुरू झाली, तेव्हापासून इतर संघटनांनाही जाग आली। काही आपल्या मित्रांनी सांगितलं की संगीताताई शिंदेची संघटनेची मीटिंग परवा झाली आणि त्यामध्ये माझा उल्लेख केला की कदम सरांचा असं म्हणणं आहे। खऱ्या अर्थाने माझं आणि कुणाचंही किंवा आपले जे आमदार नेते आहे त्यांच्याशी माझं फारशा विषयावर बोलणं झालं नाही, परंतु ठीक आहे, ही फक्त श्रेयवादाची लढाई म्हणून तशा प्रकारचा आरोप केला जाऊ शकतो, परंतु आपल्याला त्या आरोपाकडे दुर्लक्ष करावं लागेल आणि आपल्या कामासाठी आपल्याला आपलं योगदान देणं अत्यावश्यक आहे। आणि म्हणून आपली मुक्कामाची असलेली सुविधाबद्दल किंवा तिथलं जे आपण परवानगी घ्यायची गव्हर्नमेंटची, ती परवानगी असेल किंवा इतर सर्व ज्या बाबी असतील, त्या बाबींमध्ये आपले जे संपर्क प्रमुख आहे, हे राज्य संपर्क प्रमुख भास्कररावजी देशमुख सर आपल्याला सांगतील, नानासाहेब राजगेही आपल्याला सांगतील। त्याचबरोबर आपले मित्र नंदुरबार जिल्ह्याचे साळुंके सर,
यांनी एक प्रश्न उपस्थित केला की संगीताताई शिंदेच्या संघटनेमध्ये जेव्हा या प्रश्नांची उकल झाली त्यावेळेस की नॉन ग्रँटचा शब्द तुम्ही का घेतला नाही, फक्त अंशताचा शब्द का घेतला. परंतु इथे जर साळुंके सर उपस्थित असतील तर त्यांना माझं नम्र म्हणजे विनंती किंवा आव्हान आहे की आपण असा कुठल्या प्रकारचा भेदभाव आपल्या मनात नाही. 2005 पूर्वी टप्पा अनुदानच घ्यायला पाहिजे असं नाहीये. आपला जो माजी मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांनी आपल्याला शब्द दिला होता, जी समिती गठीत केली होती, माईक बंद करा, जी समिती गठीत केली होती त्या समिती गठीत केल्यानंतर त्यांनी असं ठरवलं होतं की 2005 पूर्वी अंशतः अनुदान असलेल्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करू. परंतु आपल्याला त्यावरती आपला बराच उहापोह झालेला यापूर्वीच्या झालेल्या मीटिंग मध्ये, ठीक आहे, परंतु 26,000चा आकडा त्या ठिकाणी फुगावला गेला आणि त्या आकड्यामुळे आपल्याला ही पेन्शन मिळणं थोडस कठीण वाटतं किंवा सरकार द्यायला तयार होत नाहीये. आणि म्हणून यापूर्वी सरकारी कर्मचारी जे असतील, या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना 2005 पूर्वीची जाहिरात असेल तर त्यांना जुनी पेन्शन योजना लागू केली. मग आपण तर 2005 पूर्वीचे आहोत, अंशतः अनुदानाचा टप्पा आपल्याकडे आहे, मग आपल्याला ती जुनी पेन्शन योजना का नको. आणि म्हणून आपण असा कुठलाही भेदभाव केला नाही. टप्प्याटप्प्याने सेवानिवृत्त झालेली लोक असतील त्यांना, त्याचबरोबर अंशतः अनुदान प्राप्त जे असतील त्यांना आणि विना अनुदानित यांना सर्वांना आपल्याला या ठिकाणी बरोबर घेऊनच काम करायचं आहे. अशा कुठल्या प्रकारची फूट पाडणे किंवा भेदभाव करणे हा आपला कुठल्या प्रकारचा हेतू नाहीये. आपल्याला 7 आणि 8 जुलै 2025 रोजी अत्यंत जोरदारपणे आंदोलनामध्ये सहभाग नोंदवायचा आहे. आपण नागपूरला एक आंदोलन केलं, तेही यशस्वी केलं. पुण्यालाही शिक्षण आयुक्तासमोर एक आंदोलन केलं, तेही आपलं आंदोलन यशस्वी झालं. त्याचबरोबर मुंबईला मागे आपण 7 दिवस आंदोलनामध्ये सहभागी झालो. आंदोलन अत्यंत जोरदारपणे आपण यशस्वी केलं. परंतु बंधू आणि भगिनींनो, जो कुठलाही प्रश्न जर निकाली काढायचा असेल तर तो एकदम निकाली निघणार नाही. आपल्याला सुद्धा स्वतःला वैयक्तिक एखादं काम करायचं असेल तर आपल्याला 2-2, 4-4 वेळेस त्या कामाचा पाठपुरावा करावा लागतो. तेव्हा कुठेतरी आपल्या कामाचा विचार होतो. त्या पद्धतीने जर खऱ्या अर्थाने आपल्या प्रश्नांची सोडवणूक करायची असेल, आपल्या प्रश्नाला वाचा फोडायची असेल, तर त्यासाठी आपल्याला पुन्हा पुन्हा आपला प्रश्न जिवंत ठेवून सरकारच्या पुढे आपल्याला हा प्रश्न पुढे मांडावा लागेल. म्हणून आपण हे पुन्हा पुन्हा असलेले जे काही अधिवेशन असतील, या अधिवेशनांमध्ये आपण आंदोलन करत आहोत. त्याचबरोबर दुसरा जो मुद्दा आहे सुप्रीम कोर्टाचा, सुप्रीम कोर्टाच्या बाबतीत जर विचार केला तर आपली चर्चा चालू आहे. सुप्रीम कोर्टाला आपण यापूर्वी या विषयावर आपला ओघ झाला की शासनाने सकारात्मक प्रतिज्ञापत्र सुप्रीम कोर्टाला द्यावं असं सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं. परंतु जर सरकारला आपल्याला जुनी पेन्शन योजना द्यायचीच होती तर मग एवढं त्यांना सर्टिफिकेट देण्याची आवश्यकताच काय. तर त्यामुळे तोही प्रश्न आपण आपल्या या आंदोलनामध्ये घेणार आहोत. बाकीच्या विषयावरती वेगवेगळे वक्ते किंवा आपले अध्यक्ष शिरोळकर सर बोलणारच आहे. मी माझं एवढं बोलून मी माझं प्रास्ताविक थांबवतो आणि सन्माननीय सचिव प्राध्यापक अभिजित धानोरकर सर उपस्थित असेल तर त्यांनी या सभेला संबोधित करावं असं मी त्यांना विनंती करतो. बर, धानोरकर सर नसतील तर मग दुसरं कोणाला. हा सर, गवते सरांनी आता इतक्यातच मला फोन केला होता की ज्या ज्या सभासदांनी की ज्या ज्या आपल्या बंधू भगिनींनी जे काही नेते आमदार खासदार कोणी असतील प्रतिनिधी यांना जे आपली अधिवेशन आज आपल्या या आंदोलनाचे जे निवेदन आहे हे निवेदन जर दिले असतील तर त्यांनी पण पुढे येऊन सांगावं की आम्ही कोणत्या आमदारांना किंवा कोणत्या मंत्र्यांना काय निवेदन दिलं ते. हा, जे ज्यांना बोलायचं ते बोलू देतात सर, इंटरेस्टेड. हो, बोला 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 बोला. निकम सर पण जॉईन झाले. हा, निकम सरांनी मला सांगितलं होतं मी बोलणार नाही म्हणून. हो, जे पण जॉईन झाले. भास्करराव देशमुख झाले सर जॉईन? नाही झाले, त्यांना फोन पण नाही लागत. बघितला ट्राय करून. लास्ट आहे सर. हो, मी पण ट्राय केलाय.
लास्ट सर आहेत की लास्ट सर जॉईन झाले. ते गावी गेलेले प्रवासात असतील, होणारे जॉईन ते. हो हो लासे सर, राजू लासे सर. हा सर, नमस्कार सर्वांना. हा बोला बोला सर. हा सर, ते देशमुख सर गावी गेलेले आहेत, कदाचित ऑन द वे असतील, ट्रॅव्हलिंग मध्ये त्यांचा रेंज मिळत नसेल. त्याने मला कॉल केला होता, सर मीटिंग जॉईन करा. आणि आमची तर पूर्वतयारी सर्वच झालेली आहे, त्याविषयी वादच नाही. इथल्या कुठल्याही अडचणी येणार नाही. आम्ही मागच्या मंगळवारीच आम्ही जाऊन आलो तिथे. आणि विशेष म्हणजे अभिमानाची बाब की शिरोळकर सरांना माहिती आहे, आपण मागच्या वेळेला एका पोलीस अधिकाऱ्यांना भेटलो होतो. हॅलो, बोला सर. हा, अगदी मागच्या आंदोलनात आपल्याला जे 5-6 तास फिरवलं होतं त्यांनी हो परवानगीसाठी, यावेळेला त्या ओळखीमुळे अगदी 5 मिनिटात सगळं काम झालं. तिथे बसूनच आपल्याला सगळ्या परमिशन दिल्या. त्यांनीच स्वतः कॉन्टॅक्ट केले की यांना आंदोलनाची परमिशन आहे, तिथं नोंद ठेवावी. आझाद मैदानात पण चौकीवर फोन केला होता, त्यामुळे 5 मिनिटात ते सर्व काम आटोपलं. त्यानंतर आम्ही अगदी मंडप, खुर्च्या, बाकीची जी व्यवस्था आहे ती पण आम्ही त्या दिवशी करून आलेलो आहोत. त्यामुळे पूर्व जय्यत तयारी झालेली आहे. आपला आता फक्त अपेक्षा आहे की सर्वांनी यावं आणि आपल्या आंदोलनाला मोठा पाठिंबा द्यावा, अशी आपली सर्वांची अपेक्षा आहे. ओके सर, धन्यवाद धन्यवाद सर. ओके, थँक्यू. हा शिरोळकर सर, आज बॅनर पण बनवायला टाकले लगेच संध्याकाळी. उमेश सर, येस येस. तुम्ही जे साईज सांगितली होती त्याप्रमाणे ते दिलंय त्याला, तो बनवून देणार. बाहेरच्या बाजूने पट्टी टाईप बॅनर तो असा एक 2 बाय. हो, एक बाहेरचा पट्टीचा आहे आणि आतला आपला बॅक साईडला लावायला. येस येस. हो, सांगितलंय त्याला, दिली ऑर्डर. बरं, नमस्कार शिरोळकर सर. हा बोला सर, बडेकर सर बोला. हा सर, मागच्या रविवारी मी आदरणीय आपले कोकण विभागाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांना आपलं निवेदन पोच केलं आणि त्यांनी लगेच रिप्लाय पण दिला. अगदी असणारच म्हणतात, याची नसेल तरी सुद्धा मी असणारच येणारच आहे. म्हात्रे साहेब येणार म्हणजे येणार, हा, आंदोलनाला ते येणारच आहे. हो हो. त्यामुळे आपलं पत्र त्यांच्यापर्यंत पोहोचलेलं आहे, फक्त मी आपल्याला सेंड करतो. येस येस. सर अजून डिपार्टमेंट का और उसका ये लेता है. हा सर, नंतर बोलतो की. सर नंतर बोला. ठीक आहे. अजून सर ठीक आहे सर. गवते सर बोलतो मी सर. हा गवते सर बोला सर. नमस्ते बोला. फॉर्म डाउनलोड हो रहा है, फिर वो बताते हैं. आपल्या संघटनेचं निवेदन माजलगावचे आमदार प्रकाशदादा सोळंकी यांना दिलेलं आहे आणि तेही 7 किंवा 8 तारखेला आपल्या आंदोलनाला भेट देतील. नक्की नक्की सर. पण आताच जे ऐकलं आपण सगळ्यांचं की आंदोलनाची जी तयारी झाली आहे सर, फक्त आंदोलनाला जास्तीत जास्त लोक जमले पाहिजेत, कर्मचारी आपले, याचीच आपल्याला काळजी घ्यावी लागेल. नक्कीच सर, ही माझी पेन्शन माझी जबाबदारी या उद्देशाने सगळ्यांनी यायला पाहिजे. हा, मला वाटतं प्रत्येक जिल्हा अध्यक्षाने या ठिकाणी बोललं पाहिजे आता, की सांगितलं पाहिजे माझ्या जिल्ह्यातून इतकं कर्मचारी येतील, हे होईल. थोडं नियोजन करणं सोपं जाईल, कारण जास्तीत जास्त संख्या असल्याशिवाय पर्याय नाही आपल्याला. गेल्या वेळेस आपण आंदोलनामध्ये बघितलं, आपली संख्या अत्यल्प स्वरूपाची होती. बरोबर. तर तशी संख्या न राहता जास्तीत जास्त सर्व कर्मचाऱ्यांनी, पेन्शनग्रस्त शिक्षकांनी उपस्थित राहावं, अशी एक मी आपणा सर्वांना विनंती करतोय. धन्यवाद सर, धन्यवाद. कोर कमिटी सदस्य बाकी उपस्थित असतील, जे जिल्हाध्यक्ष असतील, पदाधिकारी असतील, कृपया आपण आपलं मत व्यक्त करावं. सर नमस्कार, मी शिंदे सर बोलतो, अहमदनगर, अहिल्यानगर. हा बोला सर. हा सर, आम्ही आपले जे नाशिक विभागाचे आमदार आहेत सत्यजित तांबे यांना आम्ही
परवा निवेदन दिलं. त्याचप्रमाणे नगर शहरातले जे आमचे आमदार आहेत संग्राम जगताप त्यांनाही आम्ही निवेदन दिलं. आणि आमचे जिल्हाध्यक्ष बद्रीनाथ शिंदे, पालवे सर आणि मी स्वतः आम्ही जिल्ह्यातनं आम्ही नियोजन चांगलं केलेलं आहे. स्वतः माझी शाळा आम्ही नागपंचमी दिवशी भरवणार आहोत. आम्ही सुट्टी दिली 7 तारखेला. पूर्ण मॅनेजमेंटला विचारलं आणि शाळा लागली. आणि आम्ही एक 22 पेटी गाडी माझी पूर्ण शाळा प्राथमिक आणि माध्यमिक आम्ही मुंबईला येतोय सर. ओके ओके, धन्यवाद सर, धन्यवाद. इतर शाळेला पण आम्ही तसं कम्युनिकेट केलेलं आहे. खूप छान, ओके खूप सर, छान. थँक्यू. ठीक आहे सर. पदाधिकारी असतील बोलावं कृपया, मत मांडा. हॅलो सर. हॅलो. हा बोला. हा बोला सर. खोटेला होतं. कोटाले सर बोला. हा ते काही गैरसमज होतं असं लक्षात आलं. ते निकम सरांचा कॉल होता. हॅलो. हा बोला. हा, ते संगीताताई शिंदेच्या ऑनलाईन मीटिंग झाली होती असं ऐकलंय मी. त्या मीटिंग मध्ये गोंदियावरून जे बेलावे सर होते, बेलावे सर जे गोंदियावरून होते, त्यांच्या बोलण्यातून असं आलं समजलं की त्यांनी त्या मीटिंग मध्ये असं म्हटलं, असे म्हणाले निकम सर की ज्ञानेश्वर म्हात्रे सरांच्या सांगण्यावरून अंशतः अनुदानित संघटना जी आहे ती तयार केली गेली आहे असं काहीतरी ते गैरसमज होत असतात. त्यांनी असं म्हटलं म्हणे की मागच्या वर्षी जे आम्ही शेगावच्या आंदोलनामध्ये होतो त्या आंदोलनाच्या वेळेस निकम सर आमच्या सोबत होते, चांगली मैत्री झाली होती आणि तो जो संदर्भ आहे तो संदर्भ घेऊन त्यांनी मीटिंग मध्ये असं म्हटलं म्हणे की म्हात्रे सरांच्या सांगण्यावरून अंशतः अनुदानित संघटना जी आहे ती तयार झाली. आज त्यांच्याशी बोललो मी, ते माझे मित्र आहेत, माझे क्लासमेट आहेत. ते त्यांनी असं म्हटलं की मी म्हात्रे सरांच्या सांगण्यावरून संघटना तयार झाली असं नाही म्हणालो म्हणे. मी असं म्हणालो म्हणे की निकम सरांचं आणि म्हात्रे सरांचे चांगले संबंध असल्यामुळे अंशतः अनुदानित जे लोक आहेत त्यांना पेन्शनसाठी मी मदत करतो आणि सगळ्यांनाच करतो असं म्हणालो, असं तो म्हणाला माझा मित्र. हा जो गैरसमज झाला होता की बा म्हात्रे सरांच्या सांगण्यावरून ही संघटना तयार झाली असं म्हणणं चुकीचं आहे. तो कोणीतरी गैरसमज पसरवलेला आहे असं आहे ते. तर ती गोष्ट स्पष्ट करायची होती कारण निकम सरांचा 2दा मला कॉल आला आणि त्यांनी म्हटलं, थोडी नाराजी दाखवली त्यांनी की असं असं मीटिंग मध्ये म्हटलं गेलं त्यामुळे हे गैरसमज होत आहे किंवा चुकीचा मेसेज जातोय. तर त्या गोष्टी एवढं सिरियसली घेण्याचं काही कारण नाहीये. हा सर, नमस्कार. मी थोडासा तुमचा संभ्रम किंवा ज्यांचा संभ्रम झाला असेल त्यांचा तो एक थोडासा दूर करण्याचा मी प्रयत्न करतो की ज्यावेळेस आपली गरज बघून आपण संघटना तयार केली आणि यात ज्या लोकांना वाटत होतं की पहिली गोष्ट एक क्लिअर करतो की म्हात्रे साहेबांनी कुणालाही सपोर्ट केलेला नाही किंवा तुम्ही ही संघटना स्थापन करा असं सुचवलेलं नाही. हे सगळ्यात महत्त्वाचं क्लिअर करतो मी. हे क्लिअर करतो. बरोबर सर. दुसरी गोष्ट, त्यांचा मुद्दा आजही असाच आहे की मला सर तुमचाच नाही सर्व लोकांचा प्रश्न घेऊन पुढे जायचंय. जे 2005 पूर्वी नियुक्त आहे, जे अनुदानित होते, नव्हते किंवा अंशतः अनुदानित होते, या सर्वांचाच प्रश्न मला घेऊन पुढे जायचा आहे. मला स्पेशली तुमच्यासाठी अंशदानित आहे म्हणून मी तुमच्यासाठी प्रयत्न करायचा असं नाही, मला सर्वांना घेऊन जायचं. हे त्यांच्याशी आमचे नेहमी बोलणे होत असतात. पण एक आहे की ते आपण जरी संघटना स्थापन केली त्यांचं आपल्याला पाठबळ पूर्ण आहे. त्यामुळे त्यांचं एकच म्हणणं आहे की ठीक आहे सरकारला एवढा 26,800 हा जो आकडा जास्त वाटतो तो जर आपण टप्प्याटप्प्यात कमी केला तर काहीच हरकत नाही असं त्याविषयी त्यांचं एवढंच मत आहे. पण त्यांनी कोणाला संघटना स्थापन करा, वेगळा मार्ग तुम्ही स्वीकारा असं कधीही सुचवलेलं नाही. उगाच आपण त्यांची बदनामी करण्यात अर्थ नाही किंवा ते असं सुचवतात असं म्हणण्यात पण अर्थ नाही किंवा कोणीतरी त्यांच्याविषयी गैरसमज पसरत असेल. पण आजही त्यांच्याविषयी जी मनात काही कुशंका कोणात असेल
तशी कृपया काढून टाकावी. कारण आम्ही आमच्या कोकण विभागाचे आमदार असले आम्ही त्यांना खूप जवळून ओळखतो. त्या माणसाची तळमळ अगदी पेन्शनसाठी असू देत किंवा टप्पा अनुदानासाठी असू दे किती आहे हे आम्ही सर्वांनी जवळून पाहिलेले. धन्यवाद सर. सर मी बोलतो. हॅलो सर, राजगे सर बोलले. राजगे सर बोलले का आता? हॅलो हॅलो हा लासे सर बोललो सर. लासे सर, तुमच्याशी मी पूर्ण सहमत आहे. अगदी अगोदर निकम सरांविषयी बोलतो. निकम सरांची ना माझी भेट बुधवारी DYD ला चर्नी रोडला झाली. त्यावेळेस मी त्यांना जे ज्ञानेश्वर म्हात्रे यांना निवेदन दिलेलं आहे ते त्यांना दाखवलं आणि ते म्हटले हा सर ठीक आहे, आपण 7-8 तारखेला भेटणारच आहोत, असं आमचं बोलणं झालं निकम सरांचं ना माझं. आणि त्याचबरोबर ही संघटना आपली जेव्हा स्थापन झाली त्यावेळेला मी ज्ञानेश्वर म्हात्रे सरांच्या संघटनेमध्ये काम करतो आणि योगायोगाने आमच्या तिथे एक कार्यक्रम ठेवलेला, मीटिंगच ठेवलेली त्यांनी सदस्य नोंदणी संदर्भात. हो सर हो. आणि त्यावेळेला मी त्यांना विचारलं सर मी आपल्या इथे काम करतोय पण आमची एक नवीन संघटना निर्माण होते अंशतः आणि दलित, तर मग तिथे सहभागी. त्यावेळेला त्यांनी सांगितलं सर बिनधास्त तुम्ही तुमच्या मार्गाने प्रयत्न करा. मला आता तुम्ही बोललात ना त्याचप्रमाणे मला एकच मुद्दा घेऊन चला, मला सगळ्यांना घेऊन चालायचंय. त्यामुळे तुम्ही तुमचे प्रयत्न ठेवा आणि आपण तुमच्या बरोबर आहोतच. आणि म्हणूनच आपल्या ह्या पहिल्या आंदोलनाला, आझाद मैदानाला जे पहिलं आंदोलन आपलं झालं त्याला त्यांनी प्रत्यक्ष भेट दिली. तर मी त्यांच्याही संघटनेत आजही कार्यरत आहे आणि आजही मी नवी मुंबई ऐरोली विभागाचा उपाध्यक्ष आहे त्यांच्या संघटनेत. पण त्यांनी कधीच आपल्याला असं म्हटलेलं नाही की तुम्ही माझ्या संघटनेत काम करता म्हणून दुसरी संघटना काढा. ते त्यांच्यावर आपण कुठलेच आरोप करू शकत नाही, कारण त्या माणसाची तळमळ सर आम्ही जवळून बघतो. त्यांच्या प्रत्येक मिटिंगला हजर असतो बदलापूरला असले आणि तो माणूस उलट एक प्रयत्न करतो की बाकीचे जे शिक्षक आमदार आहेत या सगळ्यांना एकत्र मोठ बांधून आपल्या विषयाशी मुद्दे बोलण्यासाठी तो तयार करत असतो. आणि दुसरं असं की त्यांना विरोधक नाही, अगदी त्यांच्या विरोधात ज्याने काम केलं त्यांची कामं पण ते करतायत. आणि निकम सर आलेले आहेत. निकम सर आलेले आहेत. निकम सरांचं स्वागत. नक्की. हॅलो सर. हॅलो बोला बोला. हॅलो हा बोला सर, तुम्ही बोलत राहा. आवाज येतोय का आवाज? हा बोला बोला. आवाज हो येतोय बोला. हा, संघटना काम करते. देशाला स्वातंत्र्य मिळत असताना झाल संघटना होती, मवाळ संघटना होती, भूमिगत होते, वैयक्तिक सत्याग्रह होते. प्रत्येक माध्यमातून जीवत्व प्रयत्न करत होता. हे एक होतं की स्वातंत्र्य मिळणं. अशा प्रकारचे आपलं सुद्धा सर्वांचं ध्येय आहे की जुनी पेन्शन आपल्याला मिळाली पाहिजे. जी पेन्शन मिळण्यासाठी हे जे लोक प्रयत्न करत असतात त्याला पाठिंबा दिला पाहिजे. आता काही सेवानिवृत्त झालेले लोक किंवा सेवानिवृत्त उंबरठ्यावर लोक आहेत, जरी शासनाने टप्प्याने दिली तर ते आपण प्रयत्न करूया, परंतु कशामध्ये तरी काहीतरी काढून नेत्यांच्या मध्ये राज्यभर आपल्या ह्या संघटनेमध्ये कुठल्या प्रकारचं श्रेयवादातून अन्यायग्रस्त कर्मचारी, पेन्शन पीडित कर्मचाऱ्यांचे अन्याय होऊ नये राजकीय लोकांच्या श्रेयवादामुळे जे कर्मचाऱ्यांच्यावर अन्याय होतोय तो न होता, जसं आपल्याला देशाला स्वातंत्र्य मिळालं सर्वांच्या प्रयत्नातून मिळालं, काय फक्त झाल गट काम करत होता म्हणून मिळालं किंवा मवाळ गटानं काम केलं म्हणून मिळालं असं नाही आहे. त्याला 150 वर्ष झाल्यानंतर आपल्याला 15 ऑगस्ट 1947 स्वातंत्र्य मिळालं. तशा प्रकारचं हे जे पेन्शनचा लढा आहे हा सर्वांच्या प्रयत्नातून व्हावा यशस्वी. कुणी कुणाला पाय ओढण्याचा प्रयत्न होऊ नये. त्यामुळे सगळ्या आमदारांनी आम्हाला प्रयत्न आहेत त्या प्रकारे आपण सुद्धा त्यांना सहकार्य करूया असं एक माझं वैयक्तिक मत आहे. सर धन्यवाद. आता पुढचा विषय घ्या. हा विषय झालेला क्लिअर आता नियोजन संदर्भात चर्चा करू.
आपले हा बोला सर. योगेश्वर निकम सर पण जॉईन झालेत. होय सर, त्याची तब्येत ठीक नाही, बोलणार नाही सर, फक्त ऐकतील जॉईन ऐकतील. ठीक आहे. पुढे आपण नियोजनाचं कामकाज चालू करूया. हो सर, फक्त नियोजन झालेले की ते आरोप प्रत्यारोप होत असतात, पण आपण तिकडे दुर्लक्ष करून आपण फक्त आपल्या याच्यावरती कामावरती फोकस करू. नाही, आपल्या वेळ आपण वाया नको घालूया त्यासाठी. हो त्यासाठी चालेल. क्लिअर झालाय तो मुद्दा सर. सर अजून कोणाला बोलायचं असेल तर पटकन बोला सर. शिरोळकर सर, आपले बरेचसे टीम मेंबर बाहेर आहेत. मी पण होतो. काकासाहेब कोल्हे, देशमुख सर, जोडणकर सर, संख्या फुल झाल्यामुळे त्यांना काही जॉईंट होता येत नाही. खूप लोकांचा गैरसमज होत होता की का जॉईंट कमी करून घेत नाही. 48 लोक आहेत, पण त्यांना मी समजावलं तिकडे त्या ग्रुपवर असं काही गैरसमज करू नका. आपले सगळे मिनिट्स मीटिंगचे आपण देत असतो, सगळे येतील मिनिट्स आणि ते फॉलो करा सगळ्यांनी. आपली पण कार्यकारिणीचे लोक आम्ही त्यांना समजवलं, अरे आम्ही बाहेर आहोत, तुम्ही असं गैरसमज सर जॉईन झाले का? अच्छा, ते पण नव्हते. काकासाहेब आहेत अजून बाहेर. युट्यूबला हे करू सर, युट्यूबला सर सर युट्यूबला वगैरे हे करता येईल का? युट्यूबला पण लाईव्ह करता येतं आपल्याला. सर ते टेलिग्रामचं नाही होत का? नाही टेलिग्रामचं नाही सर, युट्यूबला लाईव्ह करणं आहे सर. चालेल बरोबर करा प्रयत्न. हा प्रयत्न करा सर. सर भास्कर देशमुख सर नमस्कार. सर नमस्कार. नमस्ते, बोला सर. बोला सर देशमुख सर. चार्जिंग कमी आहे, लाईट गेली. बरं बोला. पाऊस चालू आहे ना. हा बोला सर. तुम्हीच आता नियोजनाबद्दल बोला, बरेच वेळ मीटिंग सुरू झाली नाही सर. आपलं नियोजन महत्वाचं आहे सर. नियोजनाविषयी बोलूया या मीटिंग मध्ये आपण. देशमुख सर, लासे सर आहेत का? लासे सर आहेत, लासे सर सर. हो आहेत. बर. तर काय मी थोडं काही आपल्या कामानिमित्त गावी आहे, पण आपण नियोजन तर केलेलं आहे. आपलं परमिशन, पेंडॉल सगळ्या व्यवस्था झालेली आहे. आता सर्वांनी उपस्थित राहणं हीच एक महत्वाची गोष्ट आहे त्याला. बाकी तिथून नियोजन हवं ते आपण केलेलं आहे आता. ओके सर, धन्यवाद सर. मुंबईची सगळी तयारी झालेली आहे. हो. आसे सरांनी पण आपल्याला सांगितलेलं आहे, देशमुख सरांनी पण आपल्याला सर्वांना सांगितलेलंच आहे. बरोबर. अजून कोणाला काही सुचवायचं असेल, जे जिल्हाध्यक्ष वगैरे असतील, कोर कमिटी सदस्य जे उपस्थित असतील, बाकी इतर कुठे सगळे. शिरोळकर सर, हा बोला सर. समित्या वगैरे काय जुन्याच ठेवा. हा 7-8 तारखेच्या नियोजनाच्या माध्यमातून जे आपण गेल्या वेळेला मुंबईच्या अर्थसंकल्पाच्या अधिवेशनाच्या निमित्तानं ज्या समित्या आपण केल्या होत्या, त्याच लोकांना तिथं कायम करा, म्हणजे अडचण कुठली येणार नाही. चालेल सर. हो सर, कोणाला बोलायचं, मत मांडायचं असेल तर. संख्या फार महत्वाची आहे. आपण तयारी करतोय, मुंबईची तयारी पण झालेली आहे, पण संख्या जर तिथं कमी दिसली तर एवढं आंदोलन करून सुद्धा फारशी त्याची दखल घेतली जात नाही. या संदर्भात प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्षाने कृपया आपलं मत व्यक्त करावं. किती साधारण येऊ शकतील बाबा त्या जिल्ह्यातून, अजून काय करायला पाहिजे, कशा पद्धतीने नियोजन असावं. कोण बोलणार आहे का? हा बोला सर. हा बोला. सर लोक फक्त ऐकण्याच्या परिस्थितीत आहेत. कोण काय बोलते का बघावे. हा सर, मी बोलू का? नगर, अहमदनगर, अहिल्यानगर. बोला. हा सर, आता आपलं नियोजन तर झालेलंच आहे तिकडे जायचं. त्या दिवशी आपण जर समजा 7 आणि 8 तारखेला जर मुंबईमध्ये आलो
तर मला वाटतं आपण त्या ठिकाणी नोंद घेऊ कोणत्या जिल्ह्यातनं कोणत्या तालुक्यातनं किती आपले सदस्य आले, जेणेकरून आपल्याला पुढे आकडा पण आपल्याजवळ राहील आणि आपल्याला सांगता देखील येईल पहा की अमुक अमुक जिल्ह्यातनं किंवा तालुक्यात एवढे लोक आले होते म्हणून. आणि दुसरी एक सांगावं असं मला विनंती करावीशी वाटते की प्रत्येक जिल्हाध्यक्ष आणि कोर कमिटी सदस्य आहे त्यांनी एवढ्या 4-5 दिवसामध्ये पुरेपूर प्रयत्न करावा, सगळ्यांना विनंती करावी आपल्या जिल्ह्यातल्या तालुक्यातनं जास्तीत जास्त लोक तिथे आले पाहिजेत. मॅनेजमेंट देखील काहीच म्हणत नाही, आपण एक दिवस सहज ऍडजस्ट करू शकतो. नाही शाळा बंद ठेवता आली तुम्हाला तर किमान एका शाळेत 2 जण जरी आले त्या ठिकाणी तर खूप मोठी संख्या होईल असं मला वाटतं. बरोबर, अगदी बरोबर सर मला असं वाटतं की ही जी जबाबदारी आहे असं जे जिल्हाध्यक्ष येतील त्यांनी त्यांच्या जिल्ह्याची जबाबदारी किंवा घ्यावी आणि किती संख्या आहे किती लोक आली की त्याची नोंद त्यांनी ठेवली तर खूप बरं होईल. हो बरोबर आहे सर, अगदी बरोबर. आपणही तिथं जातो नोंदीसाठी होईल असं नेहमीप्रमाणे. हो नोंद देऊच आपण. हो सर, चालेल. सर नमस्कार. हा बोला. हा मी अनिल जाधव सर बोलतोय, रत्नागिरी जिल्हा खेड तालुका अध्यक्ष. हा बोला जातो सर. तर आमच्या रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष विलास जाधव सर यांनी प्रत्यक्ष सर्वांना फोन करून सर्व तालुकाध्यक्षांना मार्गदर्शन करून जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे यासाठी त्यांनी सर्वांना मार्गदर्शन केलेलं आहे. आणि याप्रमाणे आमच्या खेड तालुक्यामध्ये आमच्या 2 शाळा आहेत अंशतः अनुदानित 2005 पूर्वी असलेल्या. एकूण आमच्या 2 शाळांचे 14 कर्मचारी आहेत. 14 पैकी जवळपास 2 दिवसामध्ये आमचे 10 कर्मचारी तिथे उपस्थित राहणार आहेत. आणि त्याचबरोबर काही इतर शाळांमधले 1-2 असे कर्मचारी आमच्या रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील किमान 20 कर्मचारी त्या दिवशी हजर असतील असं आम्ही सांगू इच्छितो. ओके सर, धन्यवाद सर. नक्कीच सर, वेलकम टू मुंबई. थँक्यू सर. हा सर, तिबिले सर, मुकुंद कुंभार सर, तिबिले सर. एंडोले सर नाही आहेत का? हॅलो एंडोले सर नाही. हॅलो सर. हा सर बोला. हा बोला सर मी बोलू का? बोला. हा बोला. कोणतरी बोलायला म्हणून थांबले. 350 तालुके आहेत आपल्या राज्यामध्ये. प्रत्येक तालुक्यात 10 जरी कर्मचारी आणले 10 तरी साधारण 3,500-4 हजार संख्या होती आपली. फक्त 10 कर्मचारी प्रत्येक तालुक्यात. बरोबर सर. फक्त 10 जरी आणले सर तालुका अध्यक्षांनी तर 3,500-4 हजार संख्या आपली होऊ शकते. बघा यावर करायचं. ठीक आहे. आज आपल्या कोल्हापूर जिल्हा 2005 पूर्वी अंशतः अनुदानित संघटनेची ऑनलाईन मीटिंग या ठिकाणी संपन्न होत आहे. त्या निमित्तानं उपस्थित असलेले राज्याध्यक्ष माननीय शिरोळकर सर, उपाध्यक्ष संपत कदम सर, योगेश कदम सर, या सर्वांचं मी सुरुवातीला अभिनंदन करतो की 7 आणि 8 जुलैला जे आपण धरणे आंदोलन मुंबईमध्ये पावसाळी अधिवेशनाच्या निमित्तानं ठेवलेलं आहे. याचा एक आउटपुट म्हणजे परवाच आम्ही कोल्हापूरमध्ये शिरोळकर सरांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा आणि तत्कालीन मंत्री सत्यजित बंटी पाटील साहेब यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि त्यांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे की 7-8च्या तुमच्या धरणे आंदोलनाला आम्ही आझाद मैदानावर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार साहेब यांना घेऊनच या ठिकाणी आम्ही उपस्थित राहतो आणि इतर आणि नेते मंडळींना बाळासाहेब थोरात साहेब असतील यांना सुद्धा आम्ही घेऊन त्या ठिकाणी उपस्थित राहतो. आणि 7 तारखेला तुमचा हा जो प्रश्न आहे आम्ही त्यांना सगळी पार्श्वभूमी समजावून सांगितली. सगळ्या कर्मचाऱ्यांना, शासकीय कर्मचाऱ्यांना 2005 पूर्वी नियुक्त असणाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू केलेला आहे. फक्त आमचाच विभाग की शिक्षण विभागाला फक्त यामध्ये वगळलेला ही भूमिका आम्ही त्यांच्या समोर अत्यंत पोटतिडकीने मांडली आणि त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी हा आमचा प्रश्न निश्चितपणाने 7 जुलैला आपण
विधान परिषदेमध्ये उपस्थित करतो असं आम्हाला आश्वासित केलेलं आहे आणि आझाद मैदानावर सुद्धा उपस्थित आपण राहतो असं सांगितलेलं आहे. अशाच पद्धतीनं आपण सुद्धा सर्वांनी ज्या बांधवांनी आपल्या आमदारांना जे निवेदन दिलेलं आहे त्या पद्धतीनं आझाद मैदानावर उपस्थित राहण्यासाठी मी परत एकदा विनंती करावी. मागल्या वेळी आम्ही अमोल मिटकरी साहेबांना भेटलेलो आहे, त्यांनी सुद्धा पावसाळी अधिवेशनामध्ये हा विषय घेतो म्हणून सांगितलेला आहे. परत त्यांच्याशी कॉन्टॅक्ट आम्ही करावा, सरांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो. त्याचबरोबर ज्या आमदारांनी मागल्या वेळी आम्हाला आश्वासित केलेलं आहे की पावसाळी अधिवेशनामध्ये नाना पटोले साहेबांनी सुद्धा सांगितलेलं होतं की त्यांच्याशी परत एकदा भेट घेऊन शिक्षक आमदार जे आहेत त्यांना सुद्धा निमंत्रण देऊन या ठिकाणी उपस्थित राहण्यासाठी मोठ्या संख्येनं आपण प्रयत्न करायला पाहिजेत आणि आपण सर्वजण मिळून करूया असं मी आपल्या सर्वांना विनंती करतो. आणि प्रत्येक ज्या पद्धतीने आता सांगितलं की प्रत्येक तालुक्यातनं जिल्ह्यातनं जास्तीत जास्त संख्या आल्यानंतर आपली डोकी ज्यावेळी मोजली जाणार त्यावेळीच आपला प्रश्न हा सुटणार आहे की सगळ्यांनी दक्षता घेऊन जास्तीत जास्त संख्येने यामध्ये उपस्थित राहावं असं सर्वांना विनंती करतो मी थांबलेली आहे. धन्यवाद सर, अतिशय छान, धन्यवाद सर. अजून कोण जिल्ह्याचे प्रतिनिधी बोलणार होते सर? लेफ्ट मारायला जातात लेफ्ट मध्ये सर. एक मिनिट आणि मला जरा बोलायचं होतं. बोला. आता आपण जसं कोल्हापूर जिल्हा म्हणजे मुकुंद कुंभार सर यांनी सुद्धा या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्यातल्या मुख्याध्यापक संघाला असेल किंवा शैक्षणिक व्यासपीठाला असेल निवेदन दिलेलं आहे. त्यांना सुद्धा आव्हान करायला विनंती केलेली आहे. असं प्रत्येक जिल्ह्यामध्ये तिथला स्थानिकचा मुख्याध्यापक संघ असेल, शैक्षणिक व्यासपीठ असेल, त्यांना जर आव्हान केलं तर आपली संख्या वाढू शकते. त्या दृष्टीने प्रयत्न करायला पाहिजे, एक अशी एक सूचना आहे. बरोबर सर. सर मी सुरुवातीला बोलतो मी थोडंसं आणि मग बाकीचे बोलतील, बाकीचे लेफ्ट होत चालले सर. महाराष्ट्र राज्य औषध अनुदान प्राप्त 2005 पूर्वी शिक्षक केंद्र कर्मचारी संघटनेचे कार्याध्यक्ष आदरणीय योगेश्वर निकम सर, उपाध्यक्ष प्राध्यापक संपत कदम सर, सचिव अभिजित धानोरकर सर, सदस्य सुनील कांबळे सर, कोषाध्यक्ष शेळके सर, त्याचप्रमाणे कोर कमिटी सदस्य गवते सर आणि बरेच सगळे आपले बांधव, या सर्वांची मुद्द्याकडे मी येतो. आपण 7 आणि 8 जुलै रोजी 2 दिवसाचं जे आर्त हाक आंदोलन ठेवलंय त्या आंदोलनाची सर्वस्वी जबाबदारी नेहमीप्रमाणे मुंबईचं आंदोलन म्हटलं तर आपण राजू लाचे सर, भास्कर देशमुख सर, नाना राजगे सर यांच्याकडे दिली होती आणि त्यांनी अत्यंत उत्तम पद्धतीने, चांगल्या पद्धतीने इतकी सर्व तयारी पूर्ण केलेली आहे. परमिशन असेल, स्पीकर तरी आपण संघटनेने मागच्या वेळेस घेतलेलं आहे सर. त्याचप्रमाणे मंडप, खुर्च्या, तिथे खाली टाकण्याचं राजम सगळी तयारी केलेली आहे. ते कुठं कमी पडत नाहीये. फक्त आपण कमी पडतोय कुठं, लोकांना जागरूक करतोय पण लोक तिथपर्यंत येत नाहीत. याच्यासाठी आपल्याला खास प्रयत्न करावे लागतील. कारण का आपण अगदी कमी कालावधीमध्ये संघटनेची उभारणी केली आणि लागोपाठ आपण सतत आंदोलन केले. पहिलं सुरुवातीचं आंदोलन आपण नागपूर केलं, तिथे सर्वस्व जबाबदारी सोनकोत्रे सरांनी घेतले. अत्यंत उत्तम पद्धतीने ते आंदोलन आपलं पार पडलं. त्यावेळी कुठलाही विषय याचा योग आपली ग्रॅज्युएटीचा विषय त्यावेळी कुठलाही नव्हता. मयत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाचा पेन्शनचा कुठलाही विषय नव्हता. त्यानंतर तर आपण पुण्याला आंदोलन केलं, परत आपण मुंबईला आंदोलन केलं. त्याचा परिपाक असा झाला की ग्रॅज्युएटी देण्याचा जो प्रकार जो पूर्ण बंद होता तो विषय तो पाठीवर पडलेला. त्याची सुरुवात झाली कमीत कमी ती ग्रॅज्युएटी नियुक्ती दिनांकापासून न देता ज्या वेळेला 100% अनुदान आहे तेव्हापासून द्यायचं निश्चित झालेलं आहे. बऱ्यापैकी ते प्रोसेस सुरू झालेले आहे. फक्त आमचा एकच हट्ट आहे की आपण त्यावेळेस मागणी केली होती ही ग्रॅज्युएटी आपल्याला नियुक्ती दिनांकापासूनच मिळाली पाहिजे आणि त्याच्यासाठी हा लढा सुरू राहील आणि इथपर्यंत सुरू राहील. आपण त्याच्यासाठी कोर्टाचे दरवाजे सुद्धा ठोठाळणार आहोत. त्या संदर्भात आपण वकिलाशी चर्चा केलेली आहे की कशा पद्धतीने आपल्याला जावं लागेल आणि काही जर झालं तर ग्रॅज्युएटीचा हा प्रश्न आहे तो केवळ आपल्या संघटनेच्या तुमच्या सर्व बांधवांच्या अथक परिश्रमानं ते यश आपण संपादित केलंय याचा फार मोठा आपल्याला अभिमान आहे.
आणि आपलं हे संघटनेचं यश आहे. नक्कीच दुसरी जी गोष्ट आहे ती आपण कुटुंबासाठी जे पेन्शन आहे, मयत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबासाठी पेन्शन आहे, त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला यश लाभलेलं आहे. त्याची सुद्धा प्रोसेस सुरू आहे. मागच्या वेळेला आपण मात्रेसरांना भेटलो, त्यांनी सांगितलं की परवा आम्ही अशा पद्धतीने केस करून गेले, त्याच्याबद्दल डिटेल सरने पण आपल्याला सांगितलं, त्याच्या तुला जायला नको. फक्त प्रश्न कुठला राहतोय की आपल्या संघटनेनं जे कार्य हाती घेतलंय टप्प्याटप्प्यानं आपल्याला 2 टप्प्यामध्ये यश मिळालंय. ग्रॅज्युएट असेल किंवा फॅमिली पेन्शन असेल यश मिळाले. आता विषय कुठला राहतो, जे सेवानिवृत्त कर्मचारी आहेत किंवा जे सेवानिवृत्तीनंतर जे माहित कर्मचारी आहेत त्यांना कुठल्याही प्रकारचा जो लाभ मिळाला नाही. आपली प्राथमिकता किंवा प्रायोरिटी या अधिवेशनामध्ये हीच असेल. काही झालं तर ते सेवानिवृत्त बांधव आहेत, जे कर्मचारी आहेत, त्यांची परिस्थिती अत्यंत हालाकीची आहे. जीवन जगणं खूप जिकिरीचं आहे, कठीण आहे. त्यामुळे माझं मत आहे की जे सेवानिवृत्त बांधव आहेत त्या सेवानिवृत्त बांधवाने जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावं. आंदोलन आपलं 2च दिवस आहे, पावसाचे दिवस आहेत मान्य आहे. 1 दिवस आपल्याला तिथं राहायचं आहे. पहिल्या दिवशी आपण फक्त निदर्शने करणार आहोत, घोषणा करणार आहोत, पण दुसऱ्या दिवशीचं जे स्ट्रॅटेजी आहे ती स्ट्रॅटेजी आपली वेगळी राहील, ती उघडी राहील. आणि त्यावेळी आपण जे कोर कमिटी सदस्य असतील किंवा जे बाकी सगळे जिल्हाध्यक्ष असतील त्यांच्या सर्वांच्या विचारानं दुसऱ्या दिवसाचे आंदोलन आहे त्या आंदोलनाची दखल शासनाला घ्यायलाच लागेल. अशा पद्धतीने आपल्याला त्याचं नियोजन करावं लागेल. यासाठी आम्ही परवा कोल्हापूरमध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा त्यांना भेटलो, बंटी पाटील साहेबांना भेटलो आणि बंटी पाटील साहेबांनी सांगितलं की आता तिबिले सरांनी सांगितलं, आपले कार्याध्यक्ष कोल्हापूरच्या तिबिले सरांनी सांगितलं की बंटी पाटील साहेबांनी पूर्ण विरोधी पक्ष नेते आझाद मैदानाला भेट दिली. त्या पद्धतीने आपण प्रयत्न करूया. या पद्धतीने मी प्रयत्न करतो, निश्चित येणार म्हणून सांगितलं. आमच्या संस्थेचे संस्थापक जे आता पॅटर्न काउन्सिल मेंबर आहेत दौलतराव देसाई साहेब, ते बंटी पाटील साहेबांच्या अगदी जवळचे आहेत. त्यांनाही आज मी सांगितलं साहेब आम्ही 7 आणि 8 तारखेला आंदोलन करतोय. त्या आंदोलनासाठी तुमचा आम्हाला पाठिंबा आवश्यकच आहे. त्याचबरोबर बंटी पाटील साहेबांना तुम्ही सांगायला पाहिजे, याच्यामध्ये व्यक्तीचं लक्ष घालायला पाहिजे. साहेबांनी सांगितलं की बंटी पाटील साहेब आज दिल्लीत आहेत, शनिवारी बंटी पाटील साहेब कोल्हापूरमध्ये येणार आहेत. आम्ही व्यक्तिशः तेव्हा जाऊन त्यांना भेटणार आहे. आणि तेव्हा म्हणजे इव्हन सगळ्या पक्षाचे जे महायुतीचे महाविकास आघाडीचे जे विरोधी पक्ष नेते आहेत त्या सर्व पेंडॉला भेट देतील अशा पद्धतीचं नियोजनाची जबाबदारी आम्ही घेतलेली आहे. आणि नक्कीच बंटी पाटलांनी फोनवरती पुन्हा एकदा आश्वासन केलंय, जर आम्ही तुम्हाला शब्द दिलाय आणि त्या पद्धतीने आम्ही नक्की तिथे येणार आहे हे त्यांना सांगितलंय. आपण प्रत्यक्षात त्यांना आपण शनिवारी भेटणार आहोत. दुसरी गोष्ट सगळे शिक्षक आमदारांना पण आपण पत्र पाठवतोय. आता पडेकर सरांनी सांगितलं की मंत्री सरांना पत्र दिलंय, अडबाले सरांना आम्ही पत्र पाठवतोय, माजी आमदार देशपांडे सरांना पण पत्र पाठवतोय. त्याचबरोबर हा जो लढा आहे तो व्यापक पद्धतीने व्हावा अशी आमची अपेक्षा आहे. आपली जी संघटना उभी राहिली, कुठलाही आम्हाला श्रेयवाद नको आहे, आम्हाला कुठलंही इलेक्शन लढायचं नाही, कोणालाही कुणाच्याही माध्यमातून पेन्शन मिळू दे यासाठी जे जे प्रयत्न करतायत त्या सर्वांचे आपण आभार मानतोय, त्या सर्वांचे आपण स्वागत करतोय, त्या सर्वांना आपण धन्यवाद देतोय. आमचा कोणावरती ब्लेम नाहीये. आदरणीय संघटना शिंदेनी मोठभेट रोवलेली आहे, याची आम्हाला पूर्ण जाणीव आहे. त्यांच्या प्रत्येक आंदोलनामध्ये आपले कितीतरी मानव होते, आम्ही होतो, निकम सर होते, सगळेजण आपण आहोतच. प्रश्न असा असतो की फक्त 2 ते 3 वर्ष ही शिथिलता आली होती आणि ती शिथिलता नष्ट करण्याचं त्याच्यामध्ये आपण दोष भरण्याचं काम आपल्या संघटनेने केलं. त्यामुळं सर्वजण प्रयत्न करत असतील त्यांना पण आपण आव्हान करूया. आम्ही 7 आणि 8 ला जे आंदोलन करतो त्या आंदोलनामध्ये तुम्ही पण यावं, सहभागी व्हावं असंही त्यांना आपण आव्हान करूया. त्याचप्रमाणे जी आपली कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटना आहे त्याचे अध्यक्ष डॉक्टर संजय शिंदे म्हणून आहेत नाशिकचे, त्यांच्याशी मी बोलतोय, त्यांनाही पत्र व्यवहार केलेला आहे. आणि दुसरे एक माझे मित्र सहसचिव आहेत संघटनेचे दिलीप चतुर्वेदी, त्यांनाही पत्र व्यवहार केला. त्या दिवशीच त्या दोघांनी मिटिंग घेतलेली आहे, त्यांच्या संघटनेची मिटिंग घेतलेली आहे. आता मिटिंग घेऊन त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे काही तुम्ही आंदोलनाला सर्व त्यांची टीम उपस्थित राहणार आहे, आझाद मैदानाला भेट देणार आहेत, उपस्थित राहणार आहेत आणि 2 दिवस तेही आपल्या सोबत असणार आहे. आणि त्याचबरोबर तेही पूर्ण महाराष्ट्रातल्या ज्युनियर कॉलेजला आव्हान करणार आहेत की सदर आंदोलनासाठी सक्रिय उपस्थित दाखवा.
हे सुद्धा त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. त्याचप्रमाणे मुख्याध्यापक महामंडळाचे अध्यक्ष तानाजी माने सर मागच्या वेळी पण त्यांनी आपल्या पेंटाला भेट दिली होती. त्यांनाही माने सरांना सांगितलं होतं, माने सर तुम्ही पण टप्पा अनुदानित आहात, 2005 पूर्वीच आहात, त्यामुळे तुम्ही याच्यामध्ये यायला पाहिजे, तुम्ही याच्यामध्ये सक्रियता दाखवायला पाहिजे. ते सांगितलं होतं त्यांना. हाही विषय त्यांना मी पुन्हा रिपीट केला आणि सरांनी पण मान्यवर सरांनी पण सांगितलं आम्ही त्यावेळी उपस्थित आहे, तुम्हाला आपण सपोर्ट करणार आहे. ते 2 दिवसामध्ये पत्र काढतील आणि सर्वांना आव्हान करतील. प्रश्न आता असा आहे की विदेश खांडेकर त्यांनाही आपण बोललोय, जे की आपल्याला मदत करतील, जे की आपल्याला सपोर्ट करणार आहेत त्या सर्वांचं आपण स्वागत करणार, त्या सर्वांचा आपण आदर करणार. आदरणीय ज्ञानेश्वर म्हात्रे सरांनी आपल्याला खूप मोठी त्याची आपल्याला मदत आहे. ज्यावेळेला आपण त्यांना हात देतो ते आपल्या सोबत येतात, मंत्रालयात अधिकाऱ्यांच्यावर भेटण्यासाठी घेण्यासाठी त्यांची मदत होते. त्यामुळे ज्ञानेश्वर म्हात्रे सरांनी फूट पडून संघटना उभी केली. हे याच्यामध्ये काही तथ्य नाही, याच्या जास्त आपण खोलात जात नाही. जर असं कोणी गैरसमज करत असेल तर कृपया सरांचं नाव असं बदनाम करू नका. कारण ज्या संघटनेची उभी केली ते आम्ही एक PR जो आहे अगस्टच तुम्हाला ग्रुपवरती पण टाकला होता, जो 13 ऑगस्टला झाला 2024 साली. हे कर्मचारी 2005 पूर्वी टप्पा अनुदानावरती होते आणि 2010 पूर्वीचे 100% झाले. यांच्यासाठी जी समिती नेमली आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली पेन्शन देण्याविषयी नेमली होती, त्याची पूर्ण अंमलबजावणी व्हावी हा एक उद्देश आपण त्याच्यासमोर ठेवला होता. आणि त्याच्यामध्ये पण मी आताच्या निवेदनामध्ये पण क्लिअर केलेलं आहे की 2006ला जरी त्यांना डायरेक्ट 40% ग्रँट मिळाले असेल, तो घोषित झाले असतील, असे सर्वच 2005 पूर्वीच्या आमच्या मतामध्ये आहेत. माईक माईक जरा कृपया बंद करा. बाबासाहेब सर माईक बंद करा. सरांचे माईक बंद करा कृपया. त्यामुळे मला हे आवर्जून सांगावं वाटतं की मागच्या वेळेस बऱ्याचदा समज गैरसमज पण असा होत होता की आम्हाला डायरेक्ट 2006ला 40% मिळाले, 80% मिळाले, मग आम्ही याच्यामध्ये येतो की नाही. मित्रांनो, पुन्हा एकदा मी सांगू इच्छितो, काही बांधवांनी असं सुद्धा आम्हाला सांगितलं होतं की ज्यांना 2000 त्यांच्याची संघटना लावूया आणि त्यांना घेऊनच आपण लढूया. पण आम्ही एवढा कधी विचार केला नाही. 2005 पूर्वी सगळे जे नियुक्त असणारे आणि 2006ला ज्यांना टप्पा डिक्लेअर झालेला आहे, त्यांना घोषित झालेला आहे, हा सर्वच त्याच्यामध्ये येतील. म्हणजेच काय मी इतरांना सोडले काय, इतरांना बिलकुल सोडलेले नाही. सुरुवातीच्या मुद्द्यापासून 2005 पूर्वीचे नियुक्त आहेत त्या सर्वच नियुक्त जे बांधव असतील त्या सर्वांच्यासाठी संघटना शेवटपर्यंत लढत राहणार आहे. फक्त आमचा प्रश्न एवढाच आहे की मी बऱ्याच वेळा उदाहरण पण दिलेलं आहे, जे व्हेंटिलेटरवरती बांधव आहेत त्यांना प्रायोरिटी देऊन त्यांना त्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. त्यांना तात्काळ जुनी पेन्शन योजना त्यांच्यासाठी मंजूर झाली पाहिजे. त्यामुळे वृत्त बांधवांची परिस्थिती काय ते यातना भोगत आहेत ते फक्त जस्ट आपण इमॅजिनेशन करू मित्रांनो. कदाचित ती वेळ उद्या आपल्यावर तर येऊ नये त्याच्यासाठी आपण जागृत राहिलं पाहिजे. आणि सर्व जे जिल्हाध्यक्ष असतील, कोर कमिटी सदस्य असतील, त्यांनी कृपया 4 दिवसामध्ये जास्तीत जास्त लोकांना जागृत करा. 2 दिवस आपली संख्या जर प्रचंड प्रमाणात तिथे बघायला मिळाली तर नक्की आपल्याला त्यामध्ये यश मिळेल. हे तुम्हाला मी खात्रीशीर सांगतो. काही बांधवांचं असंही मत आहे की आपण फक्त एखादी 1 दिवस यावं. जर तुम्ही 1 दिवस आला परत निघून गेला तर तुम्ही होणार आहे. कारण येणार तुम्ही 11-12 वाजता येणार, निघणार तुम्ही 4 वाजता निघणार. 1 दिवसामध्ये ते फारसं काय होणार नाही. काही करून आंदोलन आपण वर्षातून 2-3 वेळा आंदोलन करतोय आणि ह्या आंदोलनाची नक्कीच दखल घ्यावी अशा पद्धतीचं आपलं नियोजन चालू आहे. त्यामुळे कृपया एक वस्ती आपल्याला काढायचे. जे आपले नातेवाईक असतील, पाहुणे असतील त्यांच्याकडे कृपया राहा. आमदार निवास आहेत, जे संबंधित तुमच्या तालुक्याचे आमदार आहेत त्यांची पत्र घ्या. तिथे 1 दिवस आपली राहण्याची सोय होते. अशा पद्धतीनं किंवा फॉट बेसिसवरती सुद्धा 200-300 सुद्धा फॉट बेसिसवरती सुद्धा राहण्याच्या तिथे सोयी आहेत. किंवा काही याच्यामध्ये स्वयंसेवी संस्था आहेत त्यांच्या सुद्धा आपण ऍड्रेस नंतर शेअर करू. तिथं सुद्धा आपल्याला राहता येईल. काही करून आपल्याला 1 रात्र राहायचे आणि 2 दिवस आपल्याला आंदोलन यशस्वी करायचं आहे. आणि मी पुन्हा तुम्हाला विनम्र आव्हान करतो की आम्ही कोर कमिटी सदस्य असतील किंवा जिल्हाध्यक्ष असतील इतके तळमळीने काम करत असतात. दररोज त्यांची चर्चा सुरू असते. दररोज कुणाला तर भेटत असतात. काही जण भेटत असतात मात्र ते कधी त्याची पब्लिसिटी करत नाहीत किंवा ते
ग्रुपवरती शेअर सुद्धा करत नाहीत, पण ते पर्सनल मला सांगत असतात, शेअर करत असतात. असे कित्येक पांडव आपले लढत आहेत. त्याच्या पाठीवरती फक्त तुम्ही थाप मारा, त्याला लढण्यासाठी प्रवृत्त करा. फक्त प्रवृत्त करणं म्हणजे तुम्ही उपस्थिती दाखवली तर नक्कीच त्यांना पुढे लढण्यासाठी बळ येईल. नाहीतर कदाचित मित्रांनो तेच न थकतील. आणि मग संगीताबाईंनी एकच आंदोलन सुद्धा, नागपूर आंदोलनाच्या वेळेस सुद्धा एक वापरून त्यांनी म्हटलं होते की एवढे आपण आंदोलन केले, मात्र कुठेतरी आता थकल्यासारखं व्हायलंय. पण मित्रांनो थकल्यासारखं व्हायला नको. संगीताबाई सुद्धा प्रयत्न करू देत. आदरणीय म्हात्रे सर आहेत, अडबाले सर आहेत, आसगावकर सर आहेत, या सर्वांनाच आपण विनंती करूया. फक्त पेन्शन कोणत्या ना कोणत्या माध्यमातून आपल्याला मिळायला पाहिजे, हेच आपण डोक्यात ठेवूया. कुणी काय बोललं त्याच्याशी बिलकुल तुम्ही त्याच्या फलात जाऊ नका. कोण विरोध बोलत असेल बिलकुल त्याच्यामध्ये त्याची चर्चा करू नका. आपण फक्त आपल्या कामावर फोकस करू. म्हणजे आजच्या संख्येला उपस्थित राहा. तर पुन्हा एकदा मी आपल्याला आव्हान करतो आणि थांबतो. धन्यवाद. सर बोलायचं असेल अजून कोणाला? तुम्ही कांबळे सर, तुम्ही आता बोला. हा सर, आता काय समारोप करायचा आहे? कोण बोलणार असतील तर समारोप करू. महाराष्ट्र राज्य 2005 पूर्वी अंशतः अनुदानित किंवा टप्पा अनुदानित शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना, या संघटनेच्या वतीनं आज आपण काल परवा सांगितल्याप्रमाणे ऑनलाईन बैठक, पावसाळी अधिवेशन महाराष्ट्र राज्यात 7 सुरू आहे सध्या. आणि या अधिवेशनाच्या दरम्यान बऱ्याच आपल्या सर्व संघटनेतले म्हणजे सर्व सदस्यांनी आपापल्या भागातील आमदारांना लेखी निवेदन दिलेले. परंतु सगळ्यात महत्वाचा हाच प्रश्न आहे की आपण फिजिकली या कार्यक्रमाला किंवा आंदोलनाला किती उपस्थित राहतोय. गेल्या आंदोलनाच्या काळामध्ये परीक्षा वगैरे असल्यामुळं आपण प्रश्न समजू शकलो, परंतु आता आपल्याला कुठल्याही प्रकारचं काम नाही. सध्या सगळी कामं संपलेली आणि सुरुवात नवीन शैक्षणिक वर्ष झालेले आहे आणि सध्या काय एवढं काम असणार नाही असं एक आपण आशा धरूया. आणि 7 आणि 8 तारखेच्या अधिवेशनाला 2 दिवस कृपया सर्वांनी 2 दिवस यावं. कारण 1 दिवस येऊन मी जातो असं म्हटलं तर जसं अध्यक्ष साहेब आता बोलले की 1 दिवस आपण उपस्थित राहिलो तर त्यालाही कुठला अर्थ राहणार नाही. तर 2 दिवस 500+ संख्या कशी राहील याचा एक विचार आपण सगळ्याजण मिळून करूया. कारण अजून आपल्याकडे 8 दिवस आहेत, आठवडाभर आहे. राज्य कोर कमिटी असेल किंवा जिल्हा अध्यक्ष असतील, आपण सगळ्यांनी मिळून प्रत्येकाला कॉन्टॅक्ट मध्ये राहूया आणि सगळ्यांना 7 आणि 8 तारखेला 2 दिवस उपस्थिती आपली जास्तीत जास्त कशी येईल यासाठी प्रयत्नशील राहूया. कारण आमदार असतील, ज्ञानेश्वर म्हात्रे सर असतील किंवा इतर आमदार असतील किंवा सर्व आपल्या भागातले आमदार असतील, ते आपल्याला कधी लक्ष देणार आहे? ज्या दिवशी आपली संख्या जास्त असेल त्याच दिवशी आपल्याकडे ते लक्ष देणार आहेत. कारण धोरणात्मक विषय आहे. सगळ्यांना आपल्याला या माहिती आता झालेली आहे, कल्पना आहे. कारण नोव्हेंबर 2024 पासून आपल्या संघटना स्थापन झाल्यापासून या जुन्या पेन्शन योजनेच्या माध्यमातून जेवढे काही संकल्पना किंवा प्रश्न किंवा काही माहिती जेवढी आपल्याला नव्हती, या सगळ्या प्रकारची माहिती आपल्या प्रत्येक सदस्याला उपलब्ध झालेली आहे. आणि त्याच्यामुळं हा जो काही पेन्शनचा लढा आहे आपला, हा धोरणात्मक असल्या कारणानं आपल्याला साहेब आता म्हटले शिरोळकर सर की संगीताताई सुद्धा म्हणजे कंटाळलेले आहेत. तर आपल्याला कंटाळवाणापणा करून चालणार नाही. आणि म्हणून बांधवांना विनंती आहे की 7 आणि 8 या 2 दिवशी आपण फिजिकली आपण सर्वांनी उपस्थित राहणं गरजेचं आहे. कारण इतर गोष्टी सरांनी सांगितलेल्या आहेत, इतर मुद्देही क्लिअर झालेले आहेत. कारण आपण संघटना स्थापन केल्यापासूनच आपल्याला किंवा आपल्या पीडित बांधवांना यश मिळालेलं आहे. मग ते सेवा उपचार असेल किंवा इतर गोष्टी असतील, या हळूहळू झालेले आहेत. आणि त्याच्यामुळं आपण अंधारामध्ये एक लोकलोकनारा तारा यशाचा म्हणून आपण आपल्या संघटनेकडे आपण बघितलं पाहिजे. आणि आपण जर त्या दृष्टिकोनातून बघितलं आणि आपण सर्वांनी जर प्रयत्न केला, प्रत्येकानं आपल्या समोर आपल्या बरोबर आता 90 लोक अजून सुद्धा जॉईन आहेत. प्रत्येकाने आपल्याबरोबर 5-5 लोक जरी आणली तर 9-5-45 म्हणजे 500+ संख्या आपली होऊ शकते. त्याच्यावर आपण फोकस करूया. बाकीचे समज गैरसमज बाजूला ठेवूया आणि संघटनेला सर्वांनी मिळून पाठबळ द्यावं. कारण माझा तर अजूनही विश्वास आहे की
सगळ्या संघटना काम करायला लागल्यात, त्यांनाही आपण श्रेय देणारच आहे. त्यांचंही हार्दिक अभिनंदन आहे, कारण आपण आपल्या सर्वांचा प्रश्न एकच आहे. मग सर जसं म्हटले, स्वातंत्र्य आपल्याला मिळालं, प्रत्येक संघटनाने काम केलं, त्याच पद्धतीने आपल्याला जुनी पेन्शन मिळवण्यासाठी सगळ्या संघटना काम करतायत. परंतु सगळ्या संघटना काम करत असताना आपण एक ध्येय घेऊन चाललोय की आपल्याला ओल्ड पेन्शन ही मिळालीच पाहिजे. त्यासाठी आपण लढे सुद्धा भरपूर प्रमाणात दिलेले आहेत आणि ते लढे आपले यशस्वी झालेले आहेत. याचं सुद्धा आपल्याला आपल्या संघटनेचं प्रत्येक सदस्यांना मूल्यमापन केलं पाहिजे की बाबा जरी आपल्यामध्ये निगेटिव्हिटी येत असेल रोजचा आपण व्हॉट्सअप वगैरे बघून, परंतु संघटना काम करत असताना आपल्याला कुठल्या कुठल्या प्रकारची यश मिळालेलं आहे, त्या यशाचे आपल्याला सावून लागलेले आहेत. याचं सुद्धा आपण आत्मपरीक्षण किंवा आपल्या सर्वांनी त्या गोष्टीवर विश्वास ठेवावा आणि मॅक्झिमम लोकांना इथं आणून आपली हा 7 आणि 8 जुलैचा जो काय आपला पावसाळ्या योजनेचा आंदोलनाचा भाग आहे हा यशस्वी करूया. जास्तीत जास्त डोकी जर त्या ठिकाणी आली, सरांनी सांगितल्याप्रमाणे जो काय सीआयडीचा गुप्तहेरांचा रिपोर्ट असतो तो रिपोर्ट सुद्धा आपला चांगल्या पद्धतीने जाईल आणि मग सगळेच सत्ताधारी असतील किंवा विरोधक असतील आपल्याकडे ऑटोमॅटिक येतील. माझ्या माध्यमातून शिवळकर सरांनी एक काम दिलेलं होतं की गोपीचंद पडळकर साहेबांना त्यांची काय आपल्याला अपॉइंटमेंट मिळते का पाहायचं होतं, परंतु या रविवारी सुद्धा गोपीचंद पडळकर साहेब आमदार जतचे हे रायगड जिल्ह्यामध्ये होते. तिथलाही अपॉइंटमेंट घेण्याचा प्रयत्न केला, परंतु ते काय आपल्याला शक्य झालं नाही. परंतु त्यांचे श्री साहेब कोळेकर साहेबांनी आपल्याला नंबर दिलेला आहे आणि ते सुद्धा आपल्या पेंडाला भेट देतील. परंतु आपण प्रयत्न केल्यानंतर भेट मिळणारच आहे आणि त्यासाठी म्हणूनच आपल्यावर विश्वास ठेवूया आणि प्रत्येकाने 5 कमीत कमी 5 जरी बांधव आपल्या बरोबर आणले तर मला वाटतं आपलं हे आंदोलन 100% यशस्वी होईल आणि आपली दखल शासनाला घ्यावी लागेल आणि येणाऱ्या काळामध्ये एक एक प्रश्न जसे आपण सोडवलेले आहेत त्याच पद्धतीनं टप्प्याटप्प्यानं आपल्या प्रत्येक बांधवाचा प्रश्न आपण सोडवू शकतोय याची मला आजही खात्री आहे. आणि संघटनेवर आणि अध्यक्षांनी सर्व कोर कमिटी, सर्व सदस्य, जिल्हाध्यक्ष या सगळ्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. फक्त सर्वांनी संघटनेला त्या दिवशी एकत्रित येऊन सहकार्य करावं, पाठबळ द्यावं अशी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय एंडोलेस जॉईन झाले. हा एंडोलेस हा हॅलो, हा बोला. बोला सर. 7 आणि 8 तारखेला आपलं धरणे आंदोलन आहे आणि जर दखल शासनाने नाही घेतली तर मला असं वाटतं, वैयक्तिक मत आहे माझं, की 9 तारखेला जलसमाधी आंदोलन करावं आपण. चालेल सर, तिथं आपण ठरवू त्या पद्धतीनं. हो, म्हणजे 8 तारखेला परवानगी घ्यावं लागेल आपल्याला अगोदर. हो, त्या दिवशीच परवानगी घ्यायची सर त्या पद्धतीनं. त्याच्याशिवाय मीडिया हे आपल्याला कोणी येणार नाही आपल्या जवळ, त्याच्याशिवाय नाही विचारणार. वेगळं काहीतरी करावं लागेल. दुसऱ्या दिवशीचं आंदोलन आपले दखल घेण्यासारखं नसेल तर त्या पद्धतीनं प्रत्येकाने मनाची तयारी ठेवायचं की अशा पद्धतीनं दुसऱ्या दिवशीचं आंदोलन करायचंच आहे. नाही, 2 दिवस तर करूच आपण 7-8 तारखेला, पण 9 तारखेला जलसमाधी आंदोलन करावं असं मला वाटतंय. सर अनुमती असेल बोला सर. हॅलो, हा सर मी राहत सर बोलत आहे. हा बोला बोला. बुलढाणा. हा बोला सर. तर मी त्यांच्या पुस्तक आंदोलनात उपस्थित होतो आणि भरपूर म्हणजे सहकार्य घेतलं मी. एक निदर्शनासाठी सर प्रत्येक आंदोलनामध्ये की मीडिया जे आहे, हॅलो, हा बोला. मीडियाशी आंदोलनकर्त्यांनी काही संपर्क साधला नाही. म्हणजे हे एक म्हणजे हा खूप निगेटिव्ह पॉइंट होता प्रत्येक आंदोलनाचा. आंदोलन आपल्या जागी होतं, चांगलं होतं, मोठं होतं, पण मीडियावाल्यांना कोणी बोलवलं नाही. त्यांना त्यांची काय डिमांड असते, मीडिया जी आहे ना सर त्यांची काही ना काही डिमांड असते तेव्हा ते आपल्याकडे येतात. हे माझं स्वतःचा अनुभव आहे. तर आपण आंदोलन आता 8 दिवस आहे
याच्या अगोदर काही म्हणजे जे मीडिया आहे समजा झी 24 तास आहे किंवा NDTV आहे त्या मीडियाला कसं आपल्या पेट्रोल पर्यंत आणता येईल याचं सुद्धा थोडं त्याला मला असं वाटतं. हो सर, नक्की नक्की सर, शेवटी फोकस करावा लागेल. सर मागच्या वर्षी एक प्रयत्न केला